नमस्कार. आपण पाहू शकता की ठाण्यामध्ये पुन्हा एकदा पाईपलाईन फुटली आहे आणि या फुटलेल्या पाईपलाईनकडे प्रशासनाचं कुठल्याही प्रकारचं लक्ष नाही आहे. आपण बघू शकता की काय वेगाने पाणी वाया जात आहे. हे पिण्याचं पाणी आहे, लक्षात असू द्या. पुन्हा एकदा ठाण्यात हजारो ते लाखो लिटर पाणी वाया जाणार आहे. आपण पाहू शकता ही जी पाईपलाईन फुटली आहे याचं मुख्यत्वे कारण असं आहे की सॅटिससाठीचे पायलिंगचे काम करताना सर्व्हिस रोडवर पुन्हा एकदा ही जलवाहिनी फोडण्यात आलेली आहे. आपण बघू शकता ही फुटलेली नव्हे तर फोडण्यात आलेली आहे. जाणून बुजून असा घृणास्पद प्रकार करण्यात आलेला आहे आणि ही ठाणे शहरातील पहिली नाही, दुसरी नाही, तब्बल 4थी घटना असल्याने नागरिकांकडून रोष व्यक्त केला जाणार आहे. हे नक्की एकीकडे ठाण्यामध्ये दूषित पाणी आहे, दुसरीकडे पाण्याची टंचाई आहे. मात्र ही आता पाणी वाया जायची एवढ्या स्पीडमध्ये हे पाणी वाया जातं. ही 4थी वेळ आहे ठाण्यामध्ये की पुन्हा एकदा हजारो ते लाखो लिटर पाणी वाया जाणार आहे. तुम्ही बघू शकता की सामाजिक कार्यकर्ते देखील इथे उपस्थित झालेले आहेत आणि त्यांच्यासह आता ठाण्यातील सामान्य जनता देखील रोष व्यक्त करत आहेत की प्रशासनाचं नक्की लक्ष कुठे, का अशा ठेकेदारांवर गुन्हे दाखल केले जात नाही आहेत जे एवढा निष्काळजीपणा करत आहेत पिण्याच्या पाण्यासंदर्भात. यावर आता प्रशासन ठोस पावलं उचलणार का हे देखील आता बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. राहुलजी, काय आला उपाययोजना काय? सातत्याने तुम्ही बघत असाल की 4थी घटना आहे आणि सातत्याने अशा प्रकारच्या घटना या ठाणे शहरामध्ये जर घडत असतील तर काम करणाऱ्या यंत्रणा आहेत. त्या ठिकाणी मग BMCचं काम आहे, TMCचं काम आहे, शासकीय यंत्रणा, निमशासकीय यंत्रणा आणि त्याच्यावरती देखरेख ठेवण्याचं काम ज्या परमिशन देते किंवा ज्यांना हे माहिती आहे की कुठल्या या लाईन्स गेलेल्या आहेत, की BMCचा जलविभाग आहे, त्यांनी याच्यावरती लक्ष ठेवणं गरजेचं होतं. कारण नोव्हेंबरपासून सातत्याने अशा घटना घडतात आणि प्रत्येक वेळी या बाबी आम्ही जनतेसमोर येऊन किंवा त्या अधिकाऱ्यांनी भेटून त्यांच्या निदर्शनास आणून देतोय, परंतु कुठल्याही प्रकारच्या उपाययोजना या ठिकाणी करण्यात येत नाही आहेत. तुम्ही बघत असाल अशा प्रकारच्या घटना घडून सुद्धा त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारचे गुन्हे दाखल होत नाहीत. BMC सांगते की आम्ही पत्रव्यवहार TMCशी केलेला आहे, आम्ही पत्रव्यवहार समजा MIDCशी केलेला आहे, इतकाच काय ते घडतं. त्यामुळे यांना कुठल्याही प्रकारचा धाक या ठिकाणी उरलेला नाही आहे. त्यामुळे याचा जो त्रास आहे तो नागरिकांना भोगायला लागतोय की दूषित पाणी नळाला येतं, उलट्या असतील, जुलाब असतील, कोविडसारखे आजार होत आहेत, वेळोवेळी पाणी कपात होते, दिवसाचं फक्त 1 तास पाणी येतं आहे. त्या 2 ठिकाणांची दुरुस्ती झालेली आहे आणि त्या 2 ठिकाणांची दुरुस्ती झालेली नसताना हा 4था प्रताप या ठिकाणी करून ठेवलेला आहे. या ठिकाणी घेण्यात आलं. अनेक दिवस दूषित पाणी येत होतं. 2 दिवसापूर्वी हरिओम नगरच्या टर्नला या ठिकाणी पुन्हा एकदा जलवाहिनी फोडण्यात आली. हे 3रं आणि 4थी वेळ आहे की ज्या ठिकाणी सॅटिसचं फायलिंग करताना लाईन फोडण्यात आली होती त्याच ठिकाणी ही लाईन फोडण्यात आली. आत्तापर्यंत लाखो लिटर पाणी गटारात आणि नाल्यामध्ये वाहून गेलेलं आहे आणि त्याचीच पुनरावृत्ती तुम्ही बघत असाल. आता सुद्धा लाखो लिटर पाणी गेलेलं आहे. मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याची कपात केलेली असताना अशा प्रकारे पाणी तिथे गटारात आणि नाल्यामध्ये वाहून जात आहे.